पण काही विकसकांकडून व बिल्डरांकडून व त्यांच्या काही हस्तकांकडून बालाजीनगरमध्ये एसआरए प्रकल्प हा अनधिकृतपणे राबवण्याचा जो घाट चालू आहे त्याबद्दल ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. तर या पत्रकार परिषदेमध्ये शंकर शेठ कुराडे हे देखील या ठिकाणी आहेत. प्रशांत बचुते, जावेद शहा, बीबी शिंदे, मनीषा वाघमारे, शिरसाट मामा आणि मी स्वतः महावीर बनसोडे या ठिकाणी उपस्थित असून आम्हा सर्वांना या जो एसआरए बद्दल एसआरए प्रोजेक्टमध्ये जे काही चुका चालू आहेत, अडथळे चालू आहेत त्याबद्दल बोलण्यासाठी ही मीटिंग आयोजित करण्यात आली. मामा बोला. काम करायचे आपल्याला, कशा पद्धतीने काम करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही एक निवेदन दिलेले आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना. त्याच्यावर बाकी जे काही नियमावली आहे त्याच्या विरोधात जाऊन काही लोक आता काम करायचं चाललेलं आहे. त्याच्यासाठी आमची अशी मागणी की 500 स्क्वेअर फूट आपल्या झोपडपट्टीसाठी त्यांनी द्यावा. 500 स्क्वेअर फूट देताना ते काही शासनाचा तर काही GR तो नाही आहे, 330चं काहीतरी असं चाललेलं आहे. पण आम्ही मागणी 500 स्क्वेअर फुटाची करतो की सगळ्यांना मोठं घर भेटावं असं. पण त्यांनी आता धारावी झोपडपट्टीला काहीतरी 500 स्क्वेअर फूट दिलेलं आहे. अजून नाही काय तसं. सध्या बालाजीनगरमध्ये कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरलेला नाहीये आणि तसं फॉर्म भरण्यासाठी एसआरए कडून कुठलेही अधिकृत असं कुणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. पाठीमाग आम्ही एसआरएला एक अर्ज केला होता. त्या अर्जानुसार एसआरए कडे आतापर्यंत कुठल्याही बिल्डरकडून किंवा कुठल्याही विकासकाकडून कुठलाही अधिकृत प्रस्ताव दाखल झालेला नाहीये. एसआरए कडून अधिकृत लेटर आलेलं आहे. याच्यात दिलेलं आहे की कुठलाही बिल्डरकडून अजून प्रस्ताव आलेला नाहीये. तर बिल्डरकडून किंवा कुठल्याही विकासकाकडून अधिकृत प्रस्ताव आलेला नसेल तर मग सह्या घेण्याचं, संमतीपत्र घेण्याचं कारणच काय? म्हणजे त्या माध्यमातून लोकांची फसवणूक करणं हा उद्देश दिसून येतोय. तर अजूनही सध्या कुणी सह्या घेत आहे ते अजून स्पष्ट झालेलं नाही. काय होतंय, अंधारातून कुणी रात्री कुणी गुपचूप मध्ये सह्या घेऊन लोकांची फसवणूक करते. तर आम्हाला या पत्रकार परिषदेतून आणि याच्या अगोदरही आम्ही जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाय की बाबा लोकांनी अशा लोकांकडं, म्हणजे जे लोक गुपचूपपणे सह्या घेतात संमतीपत्रांवर, अशा लोकांची सह्या देऊ नका असं या ठिकाणी आम्ही आवाहन करतो. एसआरए मध्ये या प्रकल्पाची घोषणा झाली की नाही? आतापर्यंत अजून झालेली नाही. मागच्या वर्षी बातमी लावली होती की विना सर्वेक्षण किंवा एसआरए कुठल्याही प्रकारचे नसताना सुद्धा बालाजीनगरमध्ये एसआरए होणार आहे असं सांगून एक सर्वेक्षण केलं गेलं आणि घरावर नंबर टाकला. पुढारी चांगली बातमी लावली होती मागच्या वर्षी. तर त्याचा फायदा इम्पॅक्ट असा झाला की ज्या व्यक्तीने हा बोगस सर्वे केला होता किंवा घरावर नंबर टाकले होते त्याच्यावर पोलिसांनी त्याला नोटीस सुद्धा दिली. तुम्ही अशा प्रकारचं काम करत नाही. तर आमचं एकच म्हणणं आहे, सध्या बालाजीनगरमध्ये असं चालू आहे की बिल्डर कोण आहे माहित नाही, जनतेला काय भेटणार आहे, काय सुविधा भेटणार आहे एसआरए मध्ये तेही माहित नाही. आणि याच्यामुळे काय होते, बिल्डरने काही लोक हाताशी धरलेले आहेत की ज्यांना काही सांगितण्यात आलेलं आहे की तुम्ही लोकांपाशी जावा, त्यांना सांगा की तुम्हाला एवढे घरं भेटतील, तुम्हाला तेवढे घरं भेटतील, त्यांना आमिष दाखवा आणि त्यांच्याकडनं सहमतीचे फॉर्म भरून घ्या. आमिष दाखवताना ते कशा प्रकारचे आमिष दाखवतात ते त्या स्वतःच्या व्यक्तीलाच माहिती आहे. किंवा तुला एकाच्या बदल्यात 2 घरं भेटतील, तर तुझ्या घरी 18 वर्षापेक्षा जास्त मोठे लोक आहेत तर त्यांनाही तुला घर आम्ही देऊ, अशा प्रकारचं काही आमिष आहे ते दाखवतात त्याला आणि त्यांच्याकडनं सहमती घेण्याचं काम ते करणार आहे. आतापर्यंत तर आम्हाला असं दिसलं नाही की तुम्ही सहमती दिली किंवा कोणी सहमती घेतली, आम्हाला अजूनपर्यंत दिसलं नाही. कारण की त्यांचं म्हणणं आहे की हे आम्ही ओपनली करणार नाहीये, छुप्या पद्धतीने अंतर्गतरित्या आम्ही करणार आहे की ज्याच्यामुळे तो फायदा आहे तो बिल्डरला भेटणार. कारण ओपनली जर करायला गेलं तर सर्वात जास्त विरोध आहे इथं. कारण की तुम्ही बिल्डर अजून कोण आहे हे सांगितलेलं नाहीये, लोकांना फ्लॅट कितीचा देणार आहे ते सांगितलं नाही किंवा सुखसुविधा काय देणार आहे ते सांगितलं नाही. त्याच्यामुळे त्यांना अशी भीती आहे की विरोध जास्त येऊ शकतो. म्हणून इंटरनल आपल्याला जेवढं पॉझिटिव्हली सह्या घेता येईल तेवढं आपल्याला चांगलं आहे, म्हणून हे छुप्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. एसआरएच्या ऑफिसमध्ये जर आपण गेलं आणि तिथं विचारपूस जरी केली तर एसआरएच्या ऑफिसमध्ये एकच सांगतात की तुमचा बालाजीनगर अजून एसआरएच्या लिस्टमध्ये नाहीये, तर तुम्ही आमच्याकडे वारंवार का विचारणा करता.
की तो आमचा एसआरए होणार आहे का, बालाजीनगरचा एसआरए होणार आहे का, असं विचारूच नका. त्यांना माहितीचा अधिकार टाकला तर सरळ सांगतात की आमच्याकडे अजून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाहीये, तर तुम्ही वारंवार आम्हाला का विचारता. त्यांच्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे की ज्या कुठल्याही बिल्डरला एसआरए करायचं आहे त्यांनी ओपनली यावं, ओपनली सांगावं, इथं बस्तीमध्ये यावं, बस्तीतल्या लोकांना सांगत त्यांना की मला एसआरए करायचं आहे, कुठल्या पद्धतीने मी एसआरए करणार आहे ती त्याची माहिती त्यांनी द्यावी, की जेणेकरून लोकांना जर वाटलं हा बाबा ही जी माहिती देतो की आम्हाला पटलेली आहे, आम्हाला 500 स्क्वेअर फीट घर देतो, आम्हाला मान्य आहे, आम्ही करायला तयार आहोत. लोक स्वतःच्या मर्जीने देतील, पण छुप्या पद्धतीने कुठलेही काम त्यांनी करू नये असं आमचे बिल्डरला खास करून विनंती आहे आणि आव्हान पण आहे की तुम्ही छुप्या पद्धतीने कुठलाही तुमचा मानशा किंवा काही तुमचे असेल तर ते वापरू नका. ओपन मध्ये या, ओपन मध्ये लोकांशी बोला, इथले रहिवासी आहेत त्यांच्याशी बोला, काही मंडळी आहेत आमचे वडीलधारी मंडळी पण आहेत, काही जुने कार्यकर्ते पण आहेत त्यांच्याशी बोला. पण असं तुम्ही डायरेक्ट करू नका की मला एसआरए करायचं आहे, मी स्वतः बिल्डर आहे. कारण बिल्डर नेमण्याचा किंवा एसआरए करण्याच्या वेळी सुद्धा इथल्या रहिवाशांचा, नागरिकांचा सुद्धा एक विचार केला जातो की कोणता बिल्डर तुम्हाला हवा आहे किंवा कुठला बिल्डर नको आहे म्हणून. तर कुऱ्हाडीसाठी हे झोपडपट्टी कुठल्या जागेवर बसली तर पात्र की घरं किती आहेत आणि तुमची मागणी काय आहे? आमची मागणी आहे 500 स्क्वेअर फुटाची आणि ही जी झोपडपट्टी ही MIDCच्या जागेवर बसलेली आहे. माहिती हा, आरक्षण झोपडपट्टी MIDCच्या जागेवर बसली ओपन पेजचं आरक्षण आहे. मुळात काय आहे, ओपन पेजचं आरक्षण असल्यामुळे ही झोपडपट्टी एसआरएच्या पुनर्वसनीच्या यादीमध्ये नाही. पण काही लोकांना एसआरएच्या पुनर्वसनाच्या यादीत आणायची. पण मी एक ॲडव्होकेट असल्यामुळे मला कायद्याचं नॉलेज आहे. मी एसआरए कसा होतो ते आपल्या माध्यमातून सांगतो. समजा एसआरएतल्या वस्तीला आपल्या झोपडीत राहायचं नसेल तर एसआरएच्या वस्तीतल्या लोकांनी पहिल्यांदा बसलं पाहिजे. त्यांनी सगळ्यांना सांगितलं पाहिजे आपल्याला झोपडीत नाही राहायचं, आपल्याला बिल्डिंग मध्ये जायचं किंवा म्हाडाकडे आपली पुनर्वसनची फाईल द्यायची किंवा दुसरं काही माध्यम आहे, सिडको आहे, जे बिल्डिंग बनवतात त्यांना सांगायचं किंवा गव्हर्नमेंटला सांगायचं की आम्हाला एखादी जागा द्या किंवा आम्हाला सातबारे द्या, त्या ठिकाणी आमचं पुनर्वसन आम्ही स्वतः करू. पण इथं होतंय काय, बिल्डरनी म्हणजे काही लोकांनी स्वतःचा बिल्डर घेतलाय, आणि ते करायला लागले. बिल्डरनी आमची पहिल्यांदा मागणी जाऊ द्या कुठं एसआरए ऑफिसला की आम्हाला काय करायचं, आम्हाला झोपडीत नाही राहायचे, आम्हाला 500 स्क्वेअर फूट जागा भेटली पाहिजे. आमच्या ह्या मागणी मुळात कोण किती झाले पात्र घर? पात्र घरं 1876 का 75 घर आहेत. पण जो सर्वे झाल्यानंतर मशालचा त्यानुसार 3 ते 3,500 घर आहेत. फोटोपाचची घरं 1875 ते 76 म्हणजे 2000च्या आसपास घर आहेत. आता बिल्डर जर देतोय कशा पद्धतीने देतोय, जर बिल्डरला करायचं झालं तरी एसआरएचा साधा नियम आहे, ज्यांची पण परवानगी घ्यायची विथ व्हिडिओ शूटिंग घ्यायची. हा मी सांगत नाही, हा कायदा सांगतो, एसआरएचा कायदा सांगतो की परवानगी घेताना व्हिडिओ शूटिंग करायची असते. ते व्हिडिओ शूटिंग नाही करायची. आता माझ्याकडे बिल्डरचे काहीतरी कारनामे आलेले आहेत, ते माझ्याकडे झेरॉक्स आहेत, माझ्या मित्रांनी पाठवले. त्याचा सरळ उल्लेख केला की 230 330 आम्ही देणार, त्यापैकी कार्पेट एरिया एवढा असणार. पण तो झेरॉक्सचा पुरावा आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. आणि इथं बिल्डरचा माणूस इथं तुम्हाला किती पाहिजे, 12 ना दिले, 13 ना दिले. कायद्यात बसलं पाहिजे. कायद्यात बसवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आता कायद्यात 500 स्क्वेअर फूटची मागणी 2024 का 25 साली आपले सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री म्हणले की आम्हाला निवडून द्या, आम्ही 500 स्क्वेअर फूट जागा देऊ एसआरए मध्ये. त्यांना देत ते स्वतःच आव्हान म्हणजे घोषणा करतात की बाबा आम्ही 500 स्क्वेअर फूट झोपडपट्टी वासायला हे देऊ. आता का देत नाही, निवडून आल्यानंतर का देत नाही, हा आमचा प्रश्न. हा, ठीक. तर वाचून दाखवा. की प्रत्येक पात्र झोपडीधारकाला किमान 500 चौरस फूट घर देण्यात यावं. सध्या बालाजीनगर मध्ये एवढी मोठी लोकसंख्या आहे की एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सध्या की कुठेतरी त्यांना बसवता आलं पाहिजे, पुनर्वसन करता आलं पाहिजे. आणि एका घरामध्ये जरा म्हणजे मेंबर जास्त असल्यामुळं छोट्या घरामध्ये राहणं मुश्किल आहे. त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी 500 स्क्वेअर फूट घराची मागणी केलेली आहे. तसंच बालाजीनगर मधील कोणत्याही पात्र झोपडीधारकास पुनर्वसनापासून वंचित राहू नये, कोणत्याही अन्यायकारक पद्धतीने कोणालाही अपात्र घोषित करू नये, ही आमची तिसरी मागणी आहे. तसंच सर्व इमारती, हा बघा, आता ही 4थी मागणी अत्यंत महत्वाची आहे.
याच्यामध्ये आमची चौथी मागणी आहे की सर्व इमारती ह्या 7 मजलीच बांधण्यात आल्या पाहिजे. कारण काय होतं की मोठमोठ्या बिल्डिंग बांधून त्याच्यामध्ये कोंबडीचं खुराडे केल्यासारखं लोकांना त्याच्यामध्ये कोंबायचं आणि नंतर काय अडचणी आल्या की लोकांनी काय करायचं, इमर्जन्सी येऊ शकते, आग लागू शकते, कुठलाही प्रॉब्लेम होऊ शकतोय, त्या अशा कंडिशन मध्ये लोकांनी काय करायचं. त्याच्यामुळं असा विचार केला की आम्ही 7 मजलीच बिल्डिंग बांधली गेली पाहिजे. तसंच त्या बिल्डिंग मध्ये पाणी, वीज, स्वच्छता, सुरक्षा, देखभाल या सर्व खर्च नागरिक सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध करून द्याव्यात. त्याचबरोबर SRA कडून आणि झोन उपविभागाकडून अधिकृत पात्रता यादी तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी. त्याचबरोबर कोणत्याही पात्र नागरिकाला मनमानी पद्धतीने अपात्र घोषित करू नये. विकासकाने प्रत्येक नागरिकाशी होणारा करार हा मराठी भाषेत असला पाहिजे. कारण काय होतं, बहुतेकदा विकास आणि विकासक आणि नागरिक यांच्यामधला जो करार असतो हा इंग्लिशमध्ये किंवा दुसऱ्या हिंदीमध्ये लँग्वेजमध्ये असल्यामुळं तो थोडा प्रॉब्लेमॅटिक होतो. आमची मागणी अशी की तो जो करार आहे हा मराठी भाषेत असला पाहिजे. ठीक आहे. त्याचबरोबर विकासकाने बालाजीनगरमध्ये अधिकृत सभा घेऊन, सार्वजनिक सभा घेऊन सर्व प्रश्नांची उत्तरे ही लोकांना दिली गेली पाहिजे. शासनाच्या नियमानुसार सगळ्यात प्रमुख मागणी जी आपल्याला 500 स्क्वेअर फूट पाहिजे. धारावी झोपडपट्टीला काहीतरी 500 स्क्वेअर फूट मंजूर केलेलं आहे. त्याचा GR का आलेला नाही, पण काम चालू आहे असं ऐकलंय आम्ही. तर त्याच पद्धतीने आम्हाला 500 स्क्वेअर फूट भेटावं. प्रायव्हेट बिल्डर आहे. ऐकलं झालं. जर प्रायव्हेट बिल्डर असेल तर तो बिल्डर इथं द्यावा. मुख्यमंत्री साहेबांनी त्या बिल्डरच्या माध्यमातून काम चालू करावं, 500 द्यावा. ही झोपडपट्टी कधी बसली? याला जवळ 78-77 1980 पासून 1979 ते 80च्या दरम्यान बसली. हा जवळजवळ 50 वर्षाचा कालावधी. तुम्हाला एकच घर पाहिजे, ते 500चं पाहिजे. हा 500चं पाहिजे. आणि आता घरात समजा 3 मुलं आहेत, 18 वर्ष झाले, त्यांचे लग्न झालेले आहेत. आता ते काही एका ह्याच्यात चालणार नाही. आता जी आमची झोपडपट्टी आहे त्याच्यामध्ये काय करता येतं की खाली वर बांधता येते, पण तुम्ही ज्यावेळेस बांधून देणार आता SRA माध्यमातून पुढील 100 वर्ष आम्ही काय करू शकत नाही. आता काय होतं की पसरायला जागा आहे, साईडला सरकू शकतो, वर सरकू शकतो, पण ह्या वेळेस जेव्हा बांधून देतील त्यावेळेस काही हालचाल करता येणार. आणि ज्यात प्रामुख्याने पार्किंग पाहिजे प्रत्येक घराला. जसं आपण आता बाहेर एक बिल्डर लॉबी काम करते त्या पद्धतीने सुख सुविधा पाहिजेत. प्रत्येक माणूस आता एखादा की प्रत्येकाची ऐपत तयार होणार आहे, पुढे 4 व्हीलर घेणार आहे, पुढे एखादी गाडी घेईल, त्याची गाडी लागली पाहिजे. नाही परत झोपडपट्टी होती ती बरी आमची, त्याच्यापेक्षा जर वर कोंडावडा केला त्याचा उपयोग काही नाही. तो बिल्डर कोण आहे अजून समोर आलेला नाही. नाही पहिलं काय झालं, केकाने म्हणून कोणतरी आला होता, त्यांनी फॉर्म जमा केले. ते फॉर्म जमा केल्यानंतर परत 7-8 जण मिळून यांनी परत चालू केलं असं काहीतरी ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे एकाचं कोणाचं नाव घेता येणार नाही. असतील ना 4 लोकांची फॉर्म असतील. नाही अजून 9 ते 10 ते लोकांची ती बिल्डरची सगळ्यांची नावं घ्या, 1-2 ची नाही एवढं नावं घेण्यासारखं नाहीच. आता नावं घ्यायची म्हणजे काय, आता स्थानिकचेच असते ना. अधिकृत पुरावा भेटल्याशिवाय आम्ही नाव घेऊ शकत नाही. दुसरी गोष्ट आहे ना, आम्हाला दुकान किती देणार, काही दुकानदार आहेत ते दुकानची पण समस्या आहे. आता SRA मध्ये दुकान 10x15 किंवा 10x छोटंसं दुकान आहे, ते दुकान पण भेटले पाहिजे. दुसरी गोष्ट ज्यांनी डबल मधून बांधले त्यांनी काय कष्टानेच बांधले ना, त्यांना पण घर भेटले पाहिजे. दुकानाची नोंद मशालच्या सर्वेमध्ये आहे का? हा मशाल किती दुकान आहे? ते आता मशालच्या सर्वेला विचारावं लागेल, कारण आमच्याकडे आता किती? मशालचा सर्वे आमच्याकडे नाहीच आहे ना. मशालचा SRA पण आणखी सर्व भेटलेला नाहीये. सध्या त्या पोलीस नाही केले. आम्ही नंबर मागच्या वेळेस आम्ही आव्हान दिलं ना, तर काही माणसांनी आमच्यावरच माणसांनी पाठवली. म्हणजे पाठीमागं काय झालं होतं एकदा की ज्या वेळेस आहे ना आपल्या इथं SRA करणारे असं लोकांना सांगितलं आणि काही स्थानिकांना हाताशी धरून त्यांनी काय केलं की घरोघरी नंबर टाकायला चालू केलं. म्हणजे जेणेकरून की बिल्डर हा चेक करतो की आपली कॅपॅसिटी आहे का नाही विकास करण्याची. मग जर कॅपॅसिटी आहे का नाही हे चेक करायचं असेल तर त्यांनी पहिला अगोदर SRA कडून मान्यता घ्यायला हवी होती ना. त्याच्यानंतर त्यांनी घरांवर नंबर टाकायचे ना लोकांच्या. बिल्डर सध्या कोण आहे काय हे महत्वाचं नाही. शहरातल्या सगळ्या ज्या झोपडपट्ट्या आहेत ना त्यांचे प्रस्ताव झालेले आहेत. तुम्हाला देत असतील तुम्ही माहिती. नाही घेतलं नाही झालेलं. आपलं आरक्षण मध्ये MIDCच्या प्रस्ताव झालेले आहेत बहुतेक सगळ्या झोपडपट्ट्या.
जर प्रस्ताव झाले असतील, आमचा SRI ला विरोध नाहीये, हितही व्हायला पाहिजे, पण कुठल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, जी काय देणार आहे, जो कोणी बांधणार आहे त्यांनी समोर यायला पाहिजे, सगळ्या वस्तीसमोर उभं राहून स्टेज लावून त्यांनी सांगितलं पाहिजे मी काय, आमचं संमती घेण्यापेक्षा त्याची काय ताकद आहे ते दाखवा ना. उद्या जर समजा बांधकाम चालू केलं आणि एवढी 10,000 लोक बाहेर गेली राहिला आणि प्रकल्प थांबला, त्यावेळेस काय करणार? त्यावेळेस काय उत्तर देणार आहे? आम्ही लोकांना काय उत्तर द्यायचं? सगळ्यात महत्वाचा हा विषय. त्याची ताकद आहे का नाही, त्याचं बँकेत किती त्याची रक्कम जमा आहे हे बी त्यांनी दाखवलं पाहिजे सगळ्यांना, की बाबा माझी एवढी ताकद आहे, मी हे करू शकतो. असं काय होतं, आता MIDC आपलं नगरपालिका टेंडर भरताना शेत बघत नाही तुम्ही तुमची कॅपॅसिटी किती आहे, त्या पद्धतीने ह्यांनी यांची कॅपॅसिटी दाखवायला पाहिजे सगळ्यांसमोर येऊन. तर सांगता येत नाही ना सरकार. गणेशनगरचा प्रकल्प थांब जरा. ऐकून घ्या कसं आहे, प्रकल्प रखडला नाही असं नाही, रखडू शकतो. त्यावेळेस पर्यायी व्यवस्था काय? त्यावेळेस तुम्ही नसणार तिथं, मी नसणार तिथं, सर्वसामान्यांचे हाल होतील. त्यावेळेस काय करणार आहे आपण? त्याच्यासाठी त्यांनी त्याची ताकद दाखवली पाहिजे, बिल्डरने त्याची ताकद दाखवली पाहिजे. तुम्ही काय देणार आहे, झोपडपट्टीसाठी किती स्क्वेअर फूट देणार आहे, किती जागा, बाकी सार्वजनिक काय म्हणतो आपलं धर्मस्थळ आहे, सगळे किती देणार आहे, सगळ्यांचं पाहिजे ना आराखडा. काय काहीच नाही, उगा अंधारातून फॉर्म भरा. लोक आपली येडी असते. तुम्ही त्यांना राशन जरी द्यायला लागले तरी लाईन लागते, तुम्ही त्यांना काही जरी थोडं आमिष दाखवलं तरी लाईन लागते, कारण सगळे गरीब लोक आहेत, त्यांना काही कळत नाही. फक्त काय दिसते की चला काहीतरी चालू आहे. आता मध्ये लॉकडाऊन मधलाच विषय, एक साधारण कोणी काय वाटायला लागलं, मला अख्खी लाईन लागायची लोकांची आणि द्यायचे किती 50 लोकांचं. या अशा पद्धतीचं आहे. त्याच्यामुळं तसा प्रकार न होता सगळ्यांना समान हक्क भेटला पाहिजे, कोणी वंचित राहणार नाही. आज 49% पाहिजे, 51% पाहिजे, मग आम्ही करू, ही दंडलशाही चालणार नाही. 10 जरी लोक राहिली तरी त्यांना घर भेटणारच आहे, सगळ्यांना एकसारखं भेटणार आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय, मुख्यमंत्र्यांना मी पत्र दिलेलं आहे. वगैरे आले का? काय म्हणले? त्यांच्याकडून reply आले का? अजून नाही, आता 2-4 दिवसापूर्वी दिलेलं आहे. काय आहे, आता आम्ही त्या पदरी केले. त्याच्या अगोदर BB शिंदे साहेब हे काय ज्येष्ठ आहेत तिथं, यांनी यांच्या पद्धतीने बराच प्रयत्न केलेला आहे. त्यांनी मध्ये काहीतरी रमाबाई आवास योजनेतून काही मंजूर करून घेतले होते, पण झोपडपट्टीसाठी त्यांनी तो त्याग केलाय. की आम्ही 100-150 घरांचं त्यांनी केलं तर प्रकरण, त्याच्यासाठी 10,000 लोकांचं थांबलं असतं. त्याच्यामुळे त्यांनी ते थांबवलं की बा चला सगळ्यांचं चांगलं होतं त्या हिशोबाने करून घेऊ.